तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणावरून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे। येत्या 5 जुलै रोजी दादरच्या हनुमान मंदिराजवळ भव्य रामरक्षा आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। पाहूया। देश हा आज भारतीय जनता पक्षाच्या अंमलाखाली आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या सत्तेचं मूळ जे आहे, ज्याच्यामध्ये आम्ही सुद्धा सहभागी होतो, ते म्हणजे राम मंदिर। राम मंदिरासाठी जे आंदोलन झालं होतं, त्या आंदोलनामध्ये अनेक शिवसैनिक सुद्धा सहभागी होते। देशातील तमाम हिंदू हा सहभागी होता। तो काळ आजही आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल। आपल्या माध्यमातून ती सारी दृश्य जनतेच्या मनामध्ये खोलवर रुजलेली आहेत। कारसेवकांवरती झालेले अत्याचार, मग झालेलं गोधराचं हत्याकांड, अहमदाबादमधली दंगल, अगदी मुंबईमध्ये सुद्धा जे काही घडलं होतं, बॉम्बस्फोट असतील, आणखीन काही गोष्टी असतील, त्याच्यामध्ये हिंदूंनी बरंच काही सोसलं होतं। आणि त्या सगळ्याचं मी असं म्हणेन, भांडवल करून भारतीय जनता पक्ष, जो हे आंदोलन सुरू होण्याच्या आधी संपूर्ण देशामध्ये त्याचे फक्त 2च खासदार होते आणि गांधीवादी समाजवाद हा त्यांनी अंगीकारलेला एक कार्यक्रम होता। तो कार्यक्रम सोडून ते हिंदुत्वाकडे वळले, राम मंदिराच्या मुद्द्याला हात घातला आणि आज देशामध्ये अगदी अमर्याद सत्ता भोगतायत। अशा या भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये राम मंदिर हा मुद्दा वेगळ्या एका गोष्टीमुळे चर्चेला जातोय, हे दुर्दैव आहे। म्हणजे असं जर का मी म्हटलं की आज जी काही दरोडेखोरी चाललेली आहे, राजकीय पक्ष फोडले जात आहेत, आमदार खासदार चोरले जात आहेत, खरेदी विक्री होते, याला ऑपरेशन नाव दिलं जाते। ऑपरेशन हे, ऑपरेशन ते। मग आता हे ऑपरेशन राम मंदिर भाजपा करतंय का, हा एक महत्वाचा मुद्दा आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या बातम्या दाखवल्या जात असतील, नसतील, बातम्या छापून येत असतील, नसतील, पण चोरी तर होते। राम मंदिरावरती दरोडा तर टाकला जातोय, टाकला गेलाय, त्याच्याबद्दल पुरावे सुद्धा दिले गेलेत। काही जणांचं म्हणणं असं आहे की त्या चोरीचा पैसा हा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय, हे फार गंभीर आहे। आजचा महाराष्ट्र।